रामकृष्ण हरी सर्वांना अनिल मोठे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आपण सध्या एनकी गावामध्ये आलेलो आहे। आपली सुंदरी घेऊन आलेलो बघा, इकडे सुंदरी आहे, आमची आजी आहे आणि भावाची मुलगी। तर आपण बिरोबा माळिकराया जकराया यांच्या भेटीनिमित्त आपण इकडे आलेलो आहे एनकी गावामध्ये। तर आपण मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा इथं जवळच आहे जकरायाचं मंदिर, पहिले जकरायाच्या इथं मंदिरात जाऊन आपलं दर्शन दाखवतो। नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका। आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या बिरोबा माळिकराया आणि जकराया यांचा भेट सोहळा संपन्न या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, तर नक्कीच व्हिडिओ बघा। तर बघा, श्री जकराया देवस्थान एनकी, आपण या देवस्थानाच्या इथे पोचलेलो आहे, गावामध्ये आहे बघा। गर्दी झालेली आहे मंदिरामध्ये, आपण दर्शनासाठी आज चाललेलो आहे। आमचे गाववाले आहेत बघा, इकडे बसलेले आहेत, कसे बघा निवांत बसलेले आहेत आमचे गाववाले। आज आहे गर्दी, दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे नक्कीच बघा। गर्दी आहे खूप आणि स्वच्छता बघा, मंदिरामध्ये आहे ना, स्वच्छता खूप छान आहे अशी बघा। आमचे पुजारी आहेत आमच्या गावातले आमचे आलेले आहेत सर्वजण दर्शनासाठी आज जाणार आहेत नक्कीच। तरी सर्वांनी दर्शन घ्या जकरायाचं बघा। या व्हिडिओच्या मध्ये पुजारी आहेत, जकरायाचं दर्शन घ्या। मंदिराच्या परिसर बघा आणि डिकमळ बघा, हे मंदिराच्या समोर डिकमळ आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, मंदिराचं बाहेरून लोकेशन पूर्ण बघा तुम्हाला कसं वाटतंय। मंदिर श्री जकराया देवस्थान एनकी हे मंदिर सोलापूरच्या जवळ आहे, जकराया कारखान्याच्या एकदम जवळ आहे बघा बाहेरून सर्व लोक। आणि याच्या बाजूलाच सोनारसिद्ध मंदिर आहे, सोनारसिद्ध प्रसन्न बघा, तिथून सोनारसिद्धाचंही दर्शन तुम्ही घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। खूप सुंदर असं घेतलेलं दर्शन दिलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही सर्वजण बघा। बाजूला स्टॉल पण लागलेले आहेत मेवा मिठाईचे, आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा आहे ना। भेट सोहळा संपन्न होतोय, त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि पाणी बघू शकता किती साठलेलं आहे। या ठिकाणी ही वेस आहे, या विशीच्या बरोबर मधोमध आले की भेट होते। आता बघा इथे नारळवाले आपले आणि आपले भंडारावाले बसलेले आहेत असं। हे पुन्हा ह्या टायमाला थोड्या 4 वाजता इथं भेट होणार आहे, त्या टायमाला या विशीमध्ये बरोबर बिरोबा माळिकराया आणि जकराया यांची भेट संपन्न होते। सध्या गर्दी काहीच नाही बरं का, सध्या हा मोकळा आहे, इकडं पालख्या येऊन थांबलेल्या आहेत। पण बघा हा विशीचा वेस आहे, ही कैलासवासी बिराप्पा अंबादास गायकवाड कैकाडी यांचे स्मरणार्थ बांधलेलं आहे। माळिकराया बिरोबा आणि जकराया अशी ही वेस आहे बघा तुम्ही। इथेच ह्या बरोबर ह्या विशीच्या खाली भेट संपन्न होत आहे। आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण भेट सोहळा हे दाखवणार आहे। तर सध्या काहीच गर्दी नाही, 3 वाजलेत, पण 4 वाजता ठीक एवढी गर्दी होते ना ह्या टायमाला की तुम्ही ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ नक्कीच बघा आणि नक्कीच तुम्हाला भेट सोहळा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आपण आहे ना दर्शनासाठी चाललेलो आहे, माळिकराई आणि बिरोबाची पालखी विसाव्यावरती येऊन थांबलेली आहे। त्या पॉईंटला आपण आलेलो आहे आता। इथून ठीक 3:30 पावणे 4 वाजता पालख्या हलतील, त्या टायमाला तिथे 4 वाजता भेट संपन्न होणार आहे। तर आपण इथंच अगोदरच ज्या ठिकाणी विसावा आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे। आपण इथं जाऊन पालखेशांचं दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण देऊ दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून। तिकडे आहे गर्दी आहे आणि गोव्याचा बिन कार्यक्रम चाललेला आहे, आमचे मेहुणे आहेत, आमचे संघ आलेले आहेत। तर आपण चाललेलो आहे, तुम्हाला दाखवतो दर्शन नक्कीच पालखेशांचं। बिरोबा आणि माळिकराया यांची पालखी इकडे आहे। आपण पहिल्यांदाच दर्शन घेतलेलं आहे ते जकराया आणि एनकी गावाचे दर्शन दाखवलेलं आहे तुम्हाला। पिंपळाचं झाड आहे, पण सध्या झाडाखाली इथे हा विसावा आहे बिरोबा माळिकराया यांचा विसावा आहे। आपण या झाडापाशी आलेला आहे, इथं भाविक भक्तांची गर्दी पण भरपूर झालेली आहे बरं का। बघा इकडे पालखी बघा, किती पालखीचं सजावट किती केलेली आहे। पालख्यांची सजावट केलेली आहे बघा पालखीची।
बिरोबा आणि माळेकरा यांची पालखी आहे. आपण दर्शन घेऊया. आणि तिकडं ओव्याचा कार्यक्रम पण चालू आहे, संपन्न ओव्याचा कार्यक्रम. माळेकरांची पालखी आहे बरं का. बिरोबाची पालखी आहे बघा ही. नाही, जी झेंड्याची भेट झाली आहे, झेंड्याची भेट झालेली आहे बघा. व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तुम्हाला. त्या ह्याच्या पलीकडे असल्यामुळे दिसत नाही आपल्याला. एसीच्या पलीकडे आहे झेंडा आणि डबल झेंड्याचे बघा. भाविक भक्त किती आलेले, गर्दी किती झालेली आहे. मग तुम्हाला बघितलं ना गर्दी किती कमी. तुफान गर्दी. भेट सोहळा इथं होणार आहे बिरोबा माळेकरा आणि जगराय यांचा. बघा तुम्ही हा व्हिडिओ नक्की. खूप गर्दी झालेली आहे. मग तुम्हाला दाखवलं त्या टायमाला पब्लिक किती होतं. आणि आता 4 वाजायला थोडंच मिनटं कमी आहेत, 10-15 मिनटं. तर बघा किती गर्दी झालेली आहे. बघा आपण आहे ना वरती घरावरती बसून त्या भेट सोहळ्याचा आनंद घेत आहे. कारण की खाली गर्दी भरपूर आहे आणि आपल्याला शूटिंग पण व्यवस्थित करता येते म्हणून आपण एकदम वरती येऊन बसलेलो आहे. आमचे मेवणे पण आहेत पाठीमागे बसलेले. सर्वजण माळीवरती आलेलो आहे. तिथून तुम्हाला भेट सोहळ्याचा आनंद या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तरी नक्कीच भेट सोहळ्याचा आनंद आहे. आणि गर्दी बघा कशी तुफान गर्दी सुटली. पब्लिक ज्यावेळेस मी आलो त्या टायमात तुम्हाला दाखवलं या व्हिडिओमध्ये गर्दी होती का नाही. आता सध्या बघा उभा राहायला जागा नाही, एवढी गर्दी झालेली आहे. तर भेट नक्कीच दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा. पाठीमागून एक नंदी आहे, पाठीमागून पण नंदी आहे. गर्दी बघा कशी तुफान झालेली आहे. भेट सोहळा संपन्न होण्याच्या जवळजवळ फक्त 10 मिनिटात होईल. बघा फुल गर्दी आणि नंदीची पहिली भेट होणार आहे बघा. गर्दी अशी फुल गर्दी झालेली आहे अजून व्हिडिओच्या माध्यमातून बघा. हर्षोल्लास वातावरण झालेलं आहे. जिकडं बघेल तिकडे भंडाराची उधळण चालू आहे. मुखात फक्त एकच नाव बिरोबा माळेकरा यांची भेट आणि आमच्या नंदीचं आगमन झालेलं आहे. हर्षोल्लास वातावरण झालेलं आहे बरं. किती भंडाऱ्याची उधळण बघू शकता समोर. भंडाऱ्याची उधळण खूप चालू आहे. आणि बघा तिकडून जगरायाची पालखी येत आहे वेशीपाशी. वेशी क्रॉस करून आल्यानंतर इथे समोरच ह्याच टायमाला इथेच भेट सोहळा संपन्न होणार आहे. नंदीची भेट होयाची वगैरे नंदी आहे इथे. नंदीची भेट होणार आहे पहिली. गर्दी तुफान, भाविक भक्त असं हर्ष उल्हास झालेला आहे. भक्तिमय वातावरण झालेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा. फुल गर्दी आणि भंडारीची उधळण किती मोजता येत नाही तेवढी. आणि आमचे गजी ढोले बघा इकडे आनंद घेत आहेत भेट सोहळ्याचा. नाचून गाजून ढोल वाजवून लेझिम पताका खेळून. आणि आमचे पुजारी लोक आहेत जे ज्यावेळी भेट संपन्न होते त्या टायमाला भाकणूक सांगतात त्या टायमाला होतात बघा. नंदीची भेट इथं संपन्न झालेली आहे. नंदीची 2 नंदीची जगरायाचा आणि बिरोबाचा जी भेट सोहळा आहे त्या नंदीच्यांची भेट संपन्न झालेली आहे. आणि थोड्याच वेळात म्हणजे काही मिनटामध्येच बिरोबा माळेकरा जगराय यांची पण भेट संपन्न होणार आहे. गर्दी कशी तुफान आणि भंडाऱ्याची उधळण आणि भाविक भक्तांची गर्दी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. खूप अशी तुफान गर्दी झालेली आहे बघा. तिकडे बिरोबा माळेकरा बिरोबा आणि माळेकरा यांची पालखी येत आहे. आमचे पुजारी लोक आहेत बघा. घोंगडी घेतलेले आहेत ते सर्व पुजारी आहेत. यांच्यामार्फत जे बोलतात भाकणूक सांगतात ते खरे आहे बघा. फुल बघा नंदीची आणि भंडाऱ्याची उधळण असं वातावरण हर्षोल्लास झालेलं आहे. गजीडोल्याचं वातावरण या व्हिडिओच्या मध्ये बघू शकता. फुल गर्दी वातावरण हर्षोल्लास. अलीकडची
समोरची पालखी आहे ती माळीग्रायाची आहे, पलीकडची पालखी आहे 2 नंबरची त्या साईडची ती बिरोबाची पालखी आहे आणि समोरून येणारी पालखी आहे ती जगरायाची आहे, या साईडला आहे. तिथून भेट सोहळा संपन्न होणार आहे. जवळच काहीच मिनिटांमध्ये बघा नंदीची आणि पालखीची भेट सोहळा झालेला आहे. बघत बघा तुम्ही बघा इथं दिसते खूप उधळण झाले, किती गर्दी झालेली आहे, किती भंडाऱ्याची उधळण झाली आहे, किती हर्षोल्लास वातावरण. हे संघच पालख्या चालू आहेत. वातावरण एकदम बघा भेट सोहळा संपन्न व्हायच्या एकदम जवळ आलेला आहे. पालखीला आणि तिन्ही पालखीची भेट बघा जवळनं एकदम दिसत आहे. आता समोरनं पालखी आलेली आहे तुम्हाला दिसते. आता भंडाऱ्यांना पिवळी झालेली आहे, सर्वजण काय ओळखूही नाही, पण बघा इकडे सजवलेले आहेत पालखी. इकडून आमच्या हो का माळीग्रायाची पालखी पुढे गेलेली आहे. माळीग्राया आणि जगरायाची भेट झालेली आहे. बिरोबाची पालखी मागं आहे बघा उभा पाठीमागून संपन्न झालेलं आहे. बघा खूप भंडाऱ्याची उधळण, खूप गर्दी, भाविक भक्तांची किस्से हर्षोल्लासाच्या टाळ्या वाजवत आहेत सर्वजण. आणि भेट सोहळा इथं जगराया आणि माळीग्राया यांचा संपन्न झालेला आहे. बिरोबाची पालखी मागं आहे आणि बिरोबाची पालखी आता होईलच संपन्न. सर्वजण बघा नक्की खूप कसं गर्दी आहे बघा. फिरली बघा पालखी फिरली बघा, आले बघा बिरोबाच्या भेटीसाठी. हो का पालखी दिसते का तुम्ही बघा सर्वजण. हो झाले फिरलं बघा, उजवं गाठलं आहे ना बघा, फिरली माघारी पालखी. आणि भेट सोहळा इथं संपन्न झाला म्हटलं तरी चालेल, कारण की गर्दी तुफान झालेली होती. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलंच भेट सोहळा किती संपन्न झालेला आहे. बिरोबा माळीग्राया यांची तुफान गर्दी. बघा तर भाविक भक्त किती हर्ष उल्हासमध्ये नाचत आहेत आणि भंडाऱ्याने पिवळे झालेले आहेत. भेट सोहळा इथे संपन्न झालेले आहेत. पालख्या मंदिराच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत आणि आमचे भाविक भक्त आनंद घेत आहेत भेट सोहळ्याचा. भेट सोहळा तर संपन्न झालेला आहे तरी सुद्धा झांजरी वाजवून ढोल वाजवून किती हर्ष उल्हास आनंदात नाचत आहेत आणि ढोल पण वाजवत आहेत. तरी पाठीमागं 3 जी पालखी आहेत, बिरोबा माळीग्राया जगराया यांची पालखी आहे. बघा आमचा झांजरी वाजून किती हर्षानं वाजवत आहेत. आमचे बंधुराज आहेत दत्तात मोठे. झांजरी मी विचारलं झांजरी कुठे दिली, तर झांजरी आहे आमच्या गावाल्याकडे दिली होती झांजरी वाजवण्यासाठी. तर बघितलं तुम्ही कसं वाटला नक्की सांगा व्हिडिओ.